सोलापूर जिल्ह्यातील वडापूर या गावात 1.5 महिन्यापासून ऊसतोडणी कामगार दाखल झाले आहेत. पहाटेच्या वेळेस हे कामगार उठतात आणि ऊसतोडणी सुरू करतात. सकाळच्या वेळी या कामांना सुरुवात करून वाढत्या उन्हात थोडा वेळ विश्रांती घेतली जाते आणि त्यानंतर ऊन उतरलं की पुन्हा कामाला सुरुवात करता येत असल्यामुळे पहाटेच एक कामगार जागे होऊन काम सुरू करतात. या कामगारांचा मुकादम त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो. दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी पहाटेचे 5 वाजले होते. वडापूर गावात ऊस तोडणीसाठी कामगार घेऊन आलेल्या मुकादमाला जाग आली आणि तो बाहेर आला. दात घासतच तेथे उभा केलेल्या पालांकडे त्याचे लक्ष होतं. कुणी उठलं की नाही की अजून अंथरुणातच लोळत पडलं आहे याचा तो मुकादम अंदाज घेत असताना जकाप्पा पुजारी वय 35 राहणार विजापूर हा ऊसतोड कामगार गडबडीने जाताना दिसला. तेव्हा मुकादमाने त्याला विचारलं, अरे जकाप्पा कुठं चाललाय? अरे आवर की आपल्याला ऊस तोडणीसाठी जायचं आहे. यावर जकाप्पा म्हणाला, मुकादम दादा, अहो माझ्या बायकोचं म्हणजे सविताचं आणि माझं पाठच भांडण झालंय. अरे पाठ कशावरून भांडलास रे? मुकादमाने त्याला विचारलं. अहो आणि कशावरून? रमाबाईवरून. लय राग आला बघ मला. कोयत्यानं तोडली आणि तिला उसात टाकून दिली. त्याच्या या बोलण्याने मुकादम हक्काबक्का होऊन त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिला. क्षणभर त्याला काय करावे आणि काय नको हे सुचलेच नाही. त्या दरम्यान जकाप्पाने तिथून धूम टोकली. तो पळत गेल्याचे दिसताच मुकादम भानावर आला आणि जकाप्पाची जिथे पाल आहेत त्या ठिकाणी गेला. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की जकाप्पाने तिचा मृतदेह ऊसाच्या शेतात टाकला आहे. म्हणून तो मृतदेह कुठे टाकला आहे हे शोधत गेला असता ऊसाच्या सरीत त्याला काहीतरी पडलेलं दिसलं. त्याने जवळ जाऊन पाहिलं असता त्या ठिकाणी सविताचा मृतदेह पडला होता. जकाप्पाने खरोखरच मारून टाकलं की असे म्हणत त्याने आपल्या मोबाईलवरून सविताचा भाऊ दादा गोंडा वय 34 राहणार सातपुरी याला माहिती दिली. त्यानंतर मंद्रुप पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार रजेवर असल्याने पदभार कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांच्याकडे होता. सविता पुजारी खून प्रकरणाची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार रवींद्र चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. ऊसाच्या शेतात सविताचा मृतदेह पडला होता. तिच्या गळ्यावर आणि डोक्यावर मोठ्या जखमा होत्या. रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आले. मुकादमाने सविताचा नवरा जकाप्पाने तिचा खून केला असे मला सांगितले व तो पळून गेला आहे असे सांगितले. पोलिसांनी सविताचा मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी रुग्णालयात पाठवून दिला. काही वेळात सविताचे माहेरकडील नातेवाईक आले. पोलिसांनी सविताचा भाऊ दादा गौड कट्टीपन्नी राहणार सातपूर याच्याकडे सविता व नवरा जकाप्पा यांच्या संबंधाबाबत विचारले असता दादा गौड म्हणाले, जकाप्पा याच्याबरोबर सविताचे लग्न 15 वर्षापूर्वी करण्यात आले होते. जकाप्पा व सविता दोघेही ऊसतोडीचे काम करत होते. सविताला 3 मुले आहेत. दोघांचा संसार आनंदाने सुरू होता. मात्र गेल्या काही महिन्यापासून जकाप्पाचे गावातील रमाबाई या महिलेशी अनैतिक संबंध सुरू झाल्याची माहिती सविताला कळल्यामुळे ती जकाप्पाला रमाबाई बरोबरचे अनैतिक संबंध तोडा म्हणून तगादा लावत होती. मात्र याकडे जकाप्पा दुर्लक्ष करत होता. म्हणून ती माहेरी येऊन महिनाभर राहिली होती. मी सविताची व जकाप्पा या दोघांची समजूत काढली. सविताला नांदायला पाठवले. मात्र नवरा बायकोमध्ये रमाबाईच्या कारणावरून नेहमी भांडणे होत होती. साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला म्हणून जकाप्पा व सविता हे दोघे ऊस तोडणीसाठी वडापूर येथे 1.5 महिन्यापूर्वी आले होते. 4 दिवसापूर्वी सविताने मला फोन करून सांगितले की जकाप्पा हा रमाबाईचा नाद काही सोडत नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणत आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, थोडे दिवस थांब, मी पुन्हा जकाप्पाला समजावून सांगतो. मात्र दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता मुकादमाचा फोन आला
की जकाप्पाने सविताचा खून केला आहे, यामुळे आम्ही आलो. सविताने अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून जकाप्पाने कोयत्याने वार करून सविताचा खून केला, अशी फिर्याद मंद्रुप पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी जकाप्पा मनगेरी पुजारी वय 35 विजापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी जकाप्पा हा सविताचा खून करून पळून गेला होता, त्यामुळे त्याला ताब्यात घेणे गरजेचे होते. म्हणून पोलिसांनी पथक तयार केले. तो वडापूर गावातच फिरत होता. दुसऱ्या गावाला जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सविता खून प्रकरणाचा सखोल तपास करावायचा असल्याने आरोपी जकाप्पा पुजारी याला न्यायालयात उभे करण्यात आले. तेव्हा न्यायाधीशांनी आरोपी जकाप्पा याला 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी आरोपी जकाप्पाची सखोल चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितले की माझे रमाबाई बरोबर अनैतिक संबंध असल्याने हे संबंध तोडा म्हणून भांडण करत होती. मात्र मला रमाबाई खूप आवडत असल्यामुळे मी संबंध तोडायला नकार दिला. यामुळे सविता माझ्याबरोबर रोज भांडण करत होती. नेहमीच्या भांडणाला कंटाळून तिच्यावर कोयत्याने वार करून तिचा खून केल्याची त्याने कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून तो आता जेलची हवा खात आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.